चला मंडळी, आज आपण भेळ बनवणार आहोत, जी लहान मुलांना पण सोपी आहे बनवायला. आहे मुरमुरे. आता आपण या वाटीत टाकूया. आणि मग फरसाण. आणि मग हे टाकूया. पहिले टमाटा, मग कोथिंबीर, मग कांदा, मग बटाटा, मग काकडी, मग चिंचेची गोड चटणी. ही आपण 2 चमचे टाकूया. आणि हिरवी चटणी सुद्धा, म्हणजे पुदिनाची चटणी पण 2दा टाकूया. आणि मग आपण लिंबू पिळू. दोन लिंबू पिळूया. आता आपण बरोबर याला मिक्स करू. ही घ्या मंडळी, आपली भेळ तयार आहे.